नमस्कार. तर आज आपण चीक दुधाचं खरवस कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत. तर सुरुवात करूया रेसिपीला. इथे मी 2 कप चीक दूध घेणार आहे. तर हे चीक दूध गाईचं आहे. गाईच्या चीक दुधाचा कलर हा असा पिवळा दिसतो. तर आता याच्या बरोबरीनेच मी पॅकेटचं दूध 2 कप घालणार आहे. तर तुमच्याकडे जे पण दूध भेटत असेल, गाईचं, म्हशीचं किंवा तुमचं घरी कोणतं येत असेल ते तुम्ही घालायचं. तर हे दूध आपल्याला कच्चंच टाकायचं आहे, तापवून टाकायचं नाही आहे. तर आता याच्यामध्ये मी 1 कप साखर टाकलेली आहे आणि पुन्हा अर्ध्या कपाला थोडी कमी साखर टाकलेली आहे. तर गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, पण इतकीच साखर मापामध्ये आहे. आणि आता आपल्याला हे 5 मिनटं असं ढवळून घ्यायचं आहे. तर साखरेऐवजी तुम्ही गूळ पण वापरू शकता. गूळ फोडून टाकला तरी चालेल आणि असंच ढवळून घ्यायचं. आता साखर जर आपण टाकली आणि 5 मिनटं असं ठेवलं तरी साखर ही पघळेल. तर आता बघू शकता साखर ही व्यवस्थित पघळलेली आहे आणि इथे मी वेलची पूड टाकलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये मी जायफळ असं किसून टाकणार आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता, पण वेलची आणि जायफळने छान चव येते म्हणून मी तेवढंच टाकलेलं आहे. आणि आता हे एकदा मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला हे कुकरमध्ये बनवायचं आहे. तर कुकरमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि मी ह्या डब्यावर आपला दुधाचा डब्बा ठेवणार आहे. तर खालच्या डब्यातही आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि वर त्याच्यावर प्लेट ठेवायची आहे आपल्याला, म्हणजे कुकरचं झाकणाचं पाणी त्याच्यामध्ये पडणार नाही. आता या झाकणाची शिट्टी ही आठवणीने काढून घ्यायची आहे आणि हे मीडियम फ्लेमला आपल्याला 20 ते 25 मिनटं हे ठेवायचं आहे. आता 20 ते 25 मिनटांनी कुकर थंड झालं की मग खोलायचं. तर आपण बघूया खरवस आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे की नाही. तर आपण डब्बा काढून घेऊ आणि छान असा कलर पण आलेला आहे त्याला. तुम्ही बघू शकता खूपच छान दिसत आहे. आता याच्यामध्ये सुरी घालून आपण चेक करूया. तर सुरी एकदम क्लीन निघालेली आहे, म्हणजे आपलं खरवस हे एकदम परफेक्ट झालेलं आहे. तर आता आपल्याला हे 2 तास थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आणि 2 तासानंतर त्याच्या अशा वड्या करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला वड्यांना जसा शेप हवा आहे तसा शेप तुम्ही देऊ शकता. तर कुणीही जर पहिल्यांदा जरी ही रेसिपी बनवली तरी त्याला म्हणजे जमेल अशी रेसिपी आहे ही. खूपच झटपट होणारी आणि कुकरमध्ये पटकन होणारी अशी रेसिपी आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छान वड्या निघालेल्या आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.